जोरदार टाळ्या होते. जुगाई पानवल मैदानामध्ये दाखल झालेला संघ जो आहे एका जोरदार डाव होता मुलींसाठी. खरोखरच या ठिकाणी सुंदर कामगिरी करत आपल्या संघाला विजय दिशेनं घेऊन जात असतात त्या मुली जुगाई पानवल संघाच्या. त्याचप्रमाणे मित्रप्रेम वेतोई संघ आपल्याला विनंती करतो आपण ही मैदानामध्ये दाखल व्हा. मित्रप्रेम वेतोई संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे महिलांचा संघ वेतोशी संघ. जोरदार टाळ्या होता. अतिशय सुंदर असा हा प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सामना संपल्यानंतर पुरुष गटातील सामना असेल. एका बाजूला जय हनुमान झरेवाडी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान वेळवण. दोन्ही संघांना पहिला पुकार. जय हनुमान झरेवाडी वर्सेस जय हनुमान वेळवण दोन्ही संघांना पहिला पुकार. टॉच विन साठी आलो. या ठिकाणी दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपल्याला सूचना असेल की खरोखरच संपर्क साधा. जुगाई पानवल मित्रप्रेम वेतोसी दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक. या कबड्डी स्पर्धेसाठी अनेक दाते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल. त्याचबरोबर आता ज्यांचा मी सत्कार केला विनायकजी तारवे यांनी आपा डांगे म्हणजे गणपत डांगे यांच्याकडे 151 रुपये आलेले. पहिला रेड मारेल त्याला. जोरदार टाळ्या होऊ देत या महिन्यासाठी. सुरू होते सामना. शांत सामना नाही झाला पाहिजे. जोरदार टाळ्या होऊ देत महिन्यांसाठी. पहिला पॉइंट मारेल त्याला 151 रुपये आहेत. हॅलो. आपण पाहतोय एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो. मित्रप्रेम वेतोसी संघ तर दुसऱ्या बाजूला जुगाई पानवल संघ. जुगाई पानवल संघाचा विचार जर केला तर क्रमांक 19 गौरी पवार जिनं राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आहे अशी खेळाडू म्हणावे लागेल. तर सायली कांबळे ही सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग झाली होती. त्यानंतर सलोनी कांबळे असेल जसं क्रमांक 14. प्रांजल गवारी जसं क्रमांक 8 पाहायला मिळेल. संचिता गवारी जसं क्रमांक 11. ऋतुजा मांडवकर ही राज्यस्तरीय किशोर गटामध्ये 2 वेळा ही स्पर्धक होती. त्यानंतर जसं क्रमांक 9 पाहायला समृद्धी पानवलकर. त्यानंतर 7 नंबर असेल जसं क्रमांक 7 सुहानी गवतडे. नक्कीच संचिता गवाळी ही राज्य स्पर्धेमध्ये 1 वेळा सहभागी झाली होती. एकदा जोरदार टाळ्या होता जुगाई पानवल संघासाठी. मुलींचा संघ आहे. त्याचप्रमाणे मित्रप्रेम वेतोई संघाचा विचार जर केला अमिता गावडे जसं क्रमांक 08. श्रावणी पाडावे जसं क्रमांक 09. नंदिनी खोचरे जसं क्रमांक 04. सानिका कोचरे जसं 01. दीपाली धनावडे जसं क्रमांक 04. गायत्री बारगोडे जसं क्रमांक 05. साक्षी बारगोडे जसं क्रमांक 02. आता मात्र चढाईसाठी असेल मित्रप्रेम वेतोई संघाची जसं क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला अमिता गावडे. मित्रप्रेम वेतोई संघाचे खेळाडू म्हणावे लागेल कारण अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळाले. नुकतीच झालेली पावसामध्ये मातोश्री स्पर्धा थर्ड असेल जसं क्रमांक 18 पाहायला मिळेल आपल्याला. सायली कांबळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली होती. एक खेळाडू होती. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. या संघासाठी संघ पंच म्हणून काम करतात महेंद्र डांगे आणि बबलू डांगे. 1 पॉईंट दिला तो वेतोई संघाला. तर मित्रांनो मी सांगितलं होतो की जी मित्र मातोश्री चषक ही स्पर्धा झाली ती महिलांची मोफत स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले होते फायनल मध्ये. त्यामध्ये विजयी झाला होता मित्रप्रेम वेतोई संघ. त्याचप्रमाणे दत्त जयंती निमित्त आयोजित केलेली स्पर्धा कारवांचीवाडी कांबळे परिवार आणि भराडी क्रीडा मंडळ कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय स्पर्धा होती. या ही स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर फायनलमध्ये समोर आले होते. त्यामध्ये मित्रप्रेम वेतोई संघ हा विजयी झाला होता. आता मात्र चढाईसाठी सज्ज झाली पाहायला मिळेल आपल्याला. एक छोटी खेळाडू म्हणावी लागेल वेतोसी पानवल संघाची गवतडे सुहानी गवतडे जी की बेस्ट रेडर म्हणून नियुक्ती झाली होती. कारवांचीवाडी येथे सुहानी गवतडे जुगाई पानवल संघाची. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळत होते. तर या खेळाडूचं कौतुक करावे लागेल. त्याही मैदानामध्ये सुद्धा या खेळाडूनं लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या मिडलला येऊन थांबली होती. आता मात्र पुन्हा एकदा वेतोशी संघाकडून दसऱ्या क्रमांक 8 पाहायला मिळते आपल्याला अमिता गावडे पाहायला मिळेल. कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी अमिता गावडे. या साईडला बसून घे. अमिता गावडे हा सामना पाहण्यासाठी खास करून महिला वर्गासाठी हा ठेवलेला सामना पाहायला मिळेल.
खरोखरच कौतुक करेन की जागा जे जे लोक या मैदानावरती हा सामना पाहण्यासाठी उपस्थित सर्वच मनापासून हार्दिक स्वागत असेल. आता मात्र गौरी पवार मोठी खेळाडू आहे जिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. दश क्रमांक 19 पाहायला मिळेल आपल्याला जुगाई पनवेल संघाची खेळाडू गौरी पवार कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. मोठी खेळाडू आहे त्या ठिकाणी पानवल संघाची नक्कीच अनेक वेळा आपल्या संघाला बलाढ्य संघाला टचपॉइंट आणणार माहेर म्हणून ओळखली जाते गौरी पवार. आता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रप्रेमी संघाकडून नक्कीच दश क्रमांक 5 पाहायला मिळते आपल्याला गायत्री बारगोडे असेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या पुन्हा त्या खेळाच्या दृष्टीने सज्ज झाली गायत्री बारगोडे. नक्कीच पुन्हा एकदा आता मात्र सेफ चढाई म्हणाले गायत्री बारगोडे याची. आता मला सुहानी गवतळे खरोखर थर्ड रेड असेल कोणती कामगिरी करणार सुहानी तर सुहानीवरती जबाबदारी असेल. आता जुगाई पानवल संघाचे खेळाडू सुहानी गवतळे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. पॉइंट घेतलाय सुहानी गवतळे आणि सुंदर कामगिरी केली कोकण रक्षकाला बाद केलंय आणि आता मात्र त्या ठिकाणी चूक पाहायला मिळाली. सुंदर पकड पाहायला मिळाली संघाची. अमिता गावडे होती जोरदार काय होता अमिता गावडेसाठी सुंदर कामगिरी केली. आता माझं थर्ड रेड साठी स्पेशल म्हणून ओळखलं जसं मग एक पाहायला मिळेल आपल्याला सानिका कोचरे एक मोठी खेळाडू आहे. धमाका केला होता कारण जोडली झाली स्पर्धा या स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र धमाका केला होता तीच सानिका कोचरे. आता मला जकडे ऊन ठेवलंय बरोबर सायली कांबळे आली सायली कांबळीने दोन्ही पाय जकडे ऊन ठेवले कारण कुठेतरी काही टाइम आउट घेतला जातोय. आता मात्र पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल गौरी पवार पाहायला मिळेल जसं मग 19 एक मोठी खेळाडू आहे जुगाई पानवल संघाची गौरी पवार. आता मात्र कोणती कामगिरी करणार 2-2 साखळी सजवली जाते बोनस गुण ऑन असेल या खेळाडूसाठी. पाहूया गौरी पवार शांत संयमी खेळी करत असताना जुगाई पानवल संघाकडून वितुषी संघाच्या मैदानामध्ये. आता मात्र अमिता गावडे असेल जसे क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला अमिता गावडे असेल चढाईसाठी सज्ज झाले कोणती कामगिरी करते पाहूया आपल्या संघासाठी. मित्रप्रेमी संघाचा कारण दोन्ही संघाचा विचार जर केला तर 2-2 पॉइंट्स असतील पाहायला मिळते आपल्याला 2-2 पॉइंट्स पाहायला मिळतात. एक लेवल सामना चालू आहे दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोर समोर येताना पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र पुणे सुहानी गवतळे त्याच्या क्रमांक 7 पाहायला मिळेल कारण मागच्या चढाईमध्ये तिच्याकडून चूक पाहायला मिळाली होती मिडलला येऊन थांबली होती थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. लक्ष विचलित झालं असताना त्या ठिकाणी अमिता गावडे आली आणि अमिता गावडे तिला खेचून आणलं मैदानामध्ये पुन्हा एकदा तीच सुहानी गवतळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. आता मात्र लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडल येऊन थांबले मिडलला आल्याच्या नंतर जवळजवळ 30 मिनिटांचा जो 30 सेकंदाचा जो वेळ जातो त्यामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानामध्ये घालवले सुहानी गवतळेकडून. सेफ चढाई पुढे एकदा अमिता गावडे चढाईसाठी सज्ज असेल जसे क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला. अमिता गावडे कोणती कामगिरी करते पाहूया आपल्या संघासाठी. कारण नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत रत्नागिरी तालुक्यामध्ये नावाजलेले संघ आहेत आणि या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला काम पाहता येतं. मैदान डांगे असतील बबलूजी डांगे असतील खरोखरच नक्कीच नावाजलेले पंच आहेत. आता मात्र पुन्हा एकदा अमिता गावडे तर जी खेळी सुहानी गवतळे करते तीच खेळी अमिता गावडेकडून पाहायला मिळते. आता मात्र सुहानी गवतळे थर्ड रेड असेल पाहूया कोणती कामगिरी करेल. मगाची चूक पुन्हा एकदा तीच करणार का सुहानी गवतळे. येणारा मात्र काय ठरवेल सुहानी गवतळेसाठी कोणता खेळ करायचा आहे कोणता नाही करायचा आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल सुहानी गवतळे याला सुहानी गवतळे हिला. पाहूया खोलवर चढाई करत असताना सुहानी गवतळे पुन्हा देखील सध्या असेल. आता मात्र थोडीशी झटापट पाहायला मिळाली सुहानी गवतळे. आता मात्र ज्याकडे ऊन ठेवलं गेलं त्या ठिकाणी स्वतः कर्णधार आली जशी क्रमांक 4 स्वतः कर्णधार आहे संघाची आणि खरोखर तिनं दोन्ही पाय जकडे ऊन ठेवली कोचरे थर्ड असेल. आता मात्र थर्ड म्हणून ओळखली जाते सानिका कोचरे जशी क्रमांक 1 पाहायला मिळते बेस्ट रेडर म्हणून जिची ओळख आहे ती सानिका कोचरे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जुगाई संघाच्या मैदानामध्ये. आता मात्र हाताने गळी पाहण्याचा प्रयत्न असा पडला पुन्हा तोच प्रयत्न केला जातो सानिका कोचरेकडून खोलवर चढाई पाहायला मिळते. आता मात्र गौरी पवार होती त्या ठिकाणी कोपरा रक्षक खरोखरच पायावरती डाय मारली गेली गौरी पवारच्याकडून
एक पाय कडवून ठेवला सारिका कोचरेचा, बाद दिला जातोय रेडरला, सारिका कोचरे हिला. आता मात्र असं गेलं सायली कांबळे पाहायला मिळेल आपल्याला, उंच करू अशी खेळाडू म्हणावी लागेल. नक्कीच एक शांत संयमी म्हणून जिची ओळख आहे. जशी क्रमांक 18 सायली कांबळे, जिची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली होती अशी सायली कांबळे. आता मात्र पुन्हा एकदा अमिता गावडे असेल, जसे क्रमांक 8 पाहायला मिळते आपल्याला. खरोखरच खोलवर चढाया कराव्या लागतील. याला विचार जर केला, दोन्ही संघाचा पॉईंटचा विचार जर केला, दोन्ही संघ 3-3 जर बरोबर चाललेला हा सामना. कारण ज्या पद्धतीने जुगाई पालव संघासाठी सुहानी गवतडे काम करते, तीच कामगिरी अमिता गावडे ही मित्रप्रेम विधी संघासाठी करते. पाहूया नक्कीच अरुणजी जोरे साहेब यांचा हा संघ जो असेल, खरोखरच एक मोठं नाव आहे कबड्डी विश्वातील. औशी कलाकार आहेत अरुणजी जोरे, स्वतः सरपंच आहेत वेतोशी गावचे. आता मात्र पुन्हा सायली कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. सेफ चढाई म्हणाले सायली कांबळेकडून. आता मात्र अमिता गावडे जसे मग 08 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करावी, टच पॉईंट घ्यावा लागेल. तर ही जर चढाई सेफ झाली तर पुढची चढाई ही थर्ड रेड असेल. पाहूया कोणती कामगिरी करते अमिता गावडे. लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबले. मिडलला आल्यानंतर काय मेलेट केली जाते, म्हणजे येणारी पुढची जी चढाई आहे ती जुगाई पालव संघाची ही थर्ड रेड असेल. पाहूया कोण जाणार. थर्ड रेड म्हणजे मोठी कामगिरी करायची आहे सुहानी गवतडे हिला. कोणती कामगिरी करणार सुहानी गवतडे. तर अनेक आता मला विचार जर केला, 2 वेळा गेली होती. एक वेळेस असं पलटरली, एका वेळेस पलटरली सुहानी गवतडे. ती सुहानी गवतडे आता मध्ये टॅकल केलं गेलं मित्रप्रेम मेथी संघाकडून. आता मध्ये मित्रप्रेम मेथी संघा सुद्धा थर्ड रेड असेल. या कोण येणार थर्ड स्पेशलिस्ट. जर क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला सानिका कोचरे असेल. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल सानिका कोचरे हिला. त्याला किंवा मला आता मला गौरी पवार आली, गळाभेट घेतली गेली सानिका कोचरे आणि गौरी पवार हिच्याकडून. गौरी पवारच्या कडवून ठेवलं गेलं सानिका कोचरे हिला. हाफ टाइम होते. हाफ टाइम स्कोर करता विचार जर केला 4-4 सामना जर आवड असेल जोरदार काय यांच्याकडे होणारा सामना असेल जुगाई पानवल वर्सेस जंबुकेश्वर डांगेवाडी संघ. बोलींचा सामना असेल. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले अमिता गावडे पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाले. कोणती कामगिरी करते पाहूया. जंबुकेश्वर डांगेवाडी संघ मुलींचा जो संघ आहे, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचंय. कारण ऑलरेडी जुगाई पानवल संघ हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा सुहानी गवतडे पाहायला मिळेल आपल्याला. जसे क्रमांक 7 सुहानी गवतडे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. मोठी खेळाडू सुहानी आहे. गवतडेसाठी खुशखबर आहे. एका चढाईत 2 गडी मारा आणि विकास डांगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. नक्कीच, कारण या ठिकाणी सुहानी गवतडेचा विचार जर केला तर एक शांत संयमी खेळाडू म्हणून ओळखले जाते. आता मात्र पुन्हा एकदा अमिता गावडे वारंवार चढाया करत असताना जुगाई पानवल संघाच्या मैदानामध्ये पाहूया कोणती कामगिरी करणार अमिता गावडे. दुसरं मग 8 पार म्हणजे आता मात्र जकडवून ठेवलं गेलं. त्या ठिकाणी थोडंसं डिफेन्स आला, डिफेन्स जकडवून ठेवलं रेडरला, बाद दिला. ते 1 पॉईंट मिळेल तो पानवल संघाला. एकदा गौरी पवार जसे क्रमांक 19 पाहायला मिळते आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल. एक मोठी खेळाडू आहे जिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती ती गौरी पवार. तर मित्रांनो, आजच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजचा दिवस जो आहे तो आपल्या सर्वांसाठी खास आहे. कारण रत्नागिरी तालुक्यातून सांगली येथे होणारी 51वी कुमार गटातील राज्यस्तरीय स्पर्धा. या स्पर्धेसाठी या हातकंबा गावचा भाचा, कारवांचवाडी गावचा सुपुत्र डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाचा एक बेस्ट रेडर म्हणून जो आहे वेदांत कांबळे स्पर्धेसाठी निवड झाली. एकदा जोरदार काय होत आहे तिन्ही खेळाडूंसाठी. कारण खरोखर आपल्या रत्नागिरी तालुक्यात सुवर्ण अक्षरात असं नाव लिहून ठेवण्यासारखं आहे. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला मित्रप्रेम बेलकुशी संघाची ही खेळाडू म्हणावी लागेल. चढाईसाठी गेली होती. पुन्हा एकदा सुहानी गवतडे पाहायला मिळेल जिसाठी थर्ड रेड असेल. जर आपण 2 पॉईंट घेतला तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे सुहानी गवतडेसाठी. आता तर कोणती कामगिरी करणार. बोनस गुण वापस येईल. सकडून ठेवलं गेलं, डॅश दिला गेला. त्या ठिकाणी स्वतः कर्णधार होती, आपल्याला पाहायला मिळाली. जसे मग एक थर्ड रेड म्हणून ओळखली जाते सानिका कोचरे. पाहूया
नंदिनी आले होते मगाशी, नंदिनीने सुंदर कामगिरी केली. आता मात्र सायली कांबळे कोणती कामगिरी करणार, दुसरं क्रमांक 18 लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडल जाऊन थांबले. पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये सेफ चढाई. आता मात्र थर्ड रेड सारिका कोचरे थर्ड रेड स्पेशलिस्ट मित्रप्रमेतोची संघाची. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. टच पॉईंट घ्यावा लागेल, बोनस पॉईंट व्हावा असेल सारिका कोचरेसाठी. कोणती कामगिरी करेल मित्रप्रमेतो संघाची खेळाडू. नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल सानिका कोचरेला. आता मात्र चूक पाहायला मिळाली जुगाई पालव संघाकडून. दुसरा मग 14 त्या ठिकाणी आली होती सलोनी कांबळे. खरोखर चूक पाहायला मिळाली, पॉईंट दिला गेला मित्रप्रमेतोची संघाला. आता मात्र दुसरा क्रमांक 9 पाहायला मिळेल आपल्याला पानवल संघाची समृद्धी पानवलकर. मोठी खेळाडू आहे, तर या खेळाडूचं मी कौतुक करेन. दत्तजयंतीमध्ये झालेली स्पर्धेमध्ये खेळत असताना सेमी फायनल मध्ये खरोखर सुंदर कामगिरी करून आपल्या जुगाई पानवल संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. रेडर बाद दिला जातोय, रेडर बाद दिला गेलाय. तुला क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्या सानिका कोचरे. पाहायला मिळेल लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबले. काय पॅलेट केले जाते सानिका कोचरेकडून. दुसऱ्या क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला. आता मला दुसऱ्या क्रमांक 1 सानिका कोचरे टाइम पॅलेट केलं ते पुन्हा मैदानामध्ये टाइम आउट सुरुवात करते. गौरी पवार असेल दुसऱ्या क्रमांक 19 पाहायला मिळेल आपल्याला. कोणती कामगिरी करणार स्कोर कसा विचार जर केला 5-7 तर 2 गुणांची आघाडी आहे मित्रप्रमेतोची संघाकडे. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल गौरी पवार कडून. पाहूया गौरी पवार शांती सैनिक खेळ करत असताना. आता मला कोणाला दुसरं मग 1 सानिका कोचरे असेल. चढाईसाठी सुरू झाली. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी सानिका कोचरे. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्यानंतर मिडल येऊन थांबले. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतील. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणाफलक असेल 5-7. जुगाई पानवल संघ 5 गुण, तर दुसऱ्या बाजूला मित्रप्रमेतोची संघ 7 गुण. 2 गुणांची आघाडी आहे मित्रप्रमेतोची संघाकडे. आता मात्र पाहूया जुगाई पानवल संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल का. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला जुगाई पानवल संघाचे खेळाडू. जसं क्रमांक 11 पाहायला मिळेल संचिता गव्हाळी. नक्कीच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एक वेळा निवड झाली होती संचिता गव्हाळीच्या. आता पकडून ठेवलं, जकडवून ठेवलं गेलं. बोनस पॉईंट दिला गेला. 1 पॉईंट दिला जातोय मित्रप्रमेतोची संघाला. बोनस पॉईंट असेल जुगाई पानवल संघाला. आता माझा थर्ड रेड असेल. पाहूया थर्ड रेड स्पेशलिस्ट सानिका कोचरे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी मित्रप्रमेतोची. सुपर टेकल ऑन असेल जुगाई पानवल संघासाठी. गौरी पवार कोणती कामगिरी. एका बाजूला गौरी पवार, दुसऱ्या बाजूला सायली कांबळे पाहायला मिळते. सायली कांबळेने जकडवून ठेवलं, दोन्ही पाय जकडवून ठेवलं. 7 मिळाली गौरी पवारीची. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 4 मिनिटं असतील. संचिता गव्हाळी होती. सुरुवातीला पाहायला गेलं तर सायली कांबळे दोन्ही पाय जकडवून ठेवले. त्यानंतर गौरी पवार आले. गौरी पवारने अटॅक केला आणि तिला साथ दिली ती संचिता गव्हाळीनं. पुन्हा दुसरं मग 7 सुहानी गवतडे. लाईन क्रॉस केलं. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर सुहानी गवतडे एकच खेळ पाहायला मिळतो आपल्याला. कारण दत्तजयंतीमध्ये झालेली कारोबारी स्पर्धा, या स्पर्धेपासून सुहानीचा गेम पाहायला गेलं. लाईन क्रॉस करायची. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबायचं. मिडलला आल्याच्या नंतर टाइम बॅलेट करायचा आणि खरोखर 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवायची. तीच सुहानी गवतडे पुन्हा मैदानामध्ये दाखल. आता मात्र अमिता गावडे जसं म्हणतात 08 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाली. पाहूया कोणती कामगिरी करेल. 2-2ची साखळी सजवली होती अमिता गावडेसाठी. पाहूया अमिता गावडे नक्कीच सुहानी गवतडेच्या पाठोपाठ तीच कामगिरी करते. लाईन क्रॉस करायची. लाईन क्रॉस करायची. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. लाईन क्रॉस करायची. लाईन क्रॉस करायची. मिडलला येऊन थांबायचं. मिडलला आल्याच्या नंतर आपला जो 30 सेकंदला वेळ आहे तिथे 26 ते 27 सेकंद मैदानामध्ये घालवायची. पुण्याच्या सुहानी गवतडे मैदान दाखल. आता मला नशीब बदलून बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. पाहूया तीच सुहानी गवतडे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. दुसरं मग 7 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया खोलवर चढाई करत असताना आता मात्र लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाले. आता मात्र अमिता गावडे असेल. दुसरं क्रमांक 8 पाहूया कोणती कामगिरी करेल. 2-2ची साखळी सजवली जाते अमिता गावडेसाठी. कारण मित्रांनो आजच्या दिवसा विचार जर केला तर सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका
स्तरीय स्पर्धा डी एस सामंत कॉलेज पाली या ठिकाणी आजपासून आयोजन केलं गेलं. 3 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण इथे आहात, उद्याच्या दिवसामध्ये तिथेही या प्रेक्षणीय सामने पाहण्यासाठी या. पुन्हा एकदा थर्ड रेड असेल, थर्ड रेड मग सुहानी कवतडे मोठी कामगिरी करावी लागेल. बोनस पॉईंट घ्यावा लागेल, टच पॉईंट घ्यावा लागेल. सुहानी कवतडे आता मात्र कोणती कामगिरी करणार. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं, तीच सुहानी कवतडे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. आता मला सुहानी कवतडेने सुंदर कामगिरी केली. बाद केले कोणाला बेस्ट रेडर अमिता गावडे. गती क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. आता माझा पुन्हा एकदा थर्ड रेड असेल, पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. गोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी सायली कांबळेकडून चक्कर पाहायला मिळाली, कारण गौरी पवारीच्यावरती अटॅक केला गेला होता. सायली कांबळेने साथ दिली. आता मात्र पुन्हा एकदा सुहानी कवतडे चढाईसाठी सज्ज आहे. पॉईंटचा विचार जर केला तर 10-9 10-8. आता मात्र पुन्हा एकदा सुहानी कवतडे हिला टॅकल केलं गेलं. 1 गुण मिळतोय मित्रमंडळी संघाला. अजूनही 1 गुणांच्या आघाडी आहे जुगाई पानवल संघाकडे. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल जुगाई पानवल संघाकडून. तर नक्कीच सामना जर आवडला असेल तर मयादाला डांगे आणि बबलू डांगेंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांच्या आयोजन सुद्धा मंडळाकडून परमिशन घेऊन हा सामना ठेवला गेला खास मैदानासाठी. आता मात्र पुन्हा एकदा जसं म्हणजे एक पाहायला मिळेल आपल्याला सानिका कोचरे थर्ड स्पेशलिस्ट लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस करायचं पुन्हा मैदानात दाखल झाले. आता मात्र गौरी पवार पाहायला मिळेल आपल्याला. जसं म्हणजे 19 हीच गौरी जिनं दत्त मंदिर सामना शेवटचं 1 मिनिट दत्तजयंती झाली स्पर्धा कारवांची एवढी इथे आणि हिच्याकडून थोडी चूक पाहायला मिळाली होती आणि पानवलचा संघ जो आहे तो पराजय झाला होता. तीच गौरी पवार आता मात्र मैदानामध्ये कोणती भूमिका बजावणार पाहूया. लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस करायचं मिडल येऊन थांबले. टाइम व्हॅल्यू केले जाते. आता मात्र पुन्हा एकदा सानिका कोचरे जशी क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते का सानिका कोचरेकडून. मेहनत घ्यावी लागेल सानिका कोचरेला, कारण 1 गुणांनी लीड वरती आहे तो जुगाई पानवल संघ. 10-9 10-9 कोण जिंकणार कोण हरणार या सामन्यामध्ये पाहूया. तीच सानिका कोचरे चढाईसाठी सज्जला. आता मला सायली कांबळे आली, ढकलून ठेवलं गेलं सायली कांबळेकडून. खरोखरच सुंदर कामगिरी पाहायला मिळाली सायली कांबळेकडून. तिला साथ लाभली गेली ती नक्की त्याने संचिता गवळे गेली होती साथीला. आता माझा पुण्यात गौरी पवार कोणती कामगिरी करणार. 2-2ची साखळी सजवली ते गौरी पवारसाठी. आता मात्र 1 गुण दिला गेला. सामना विजयी झाला कोण जुगाई पानवल संघ. म्हणजे 2 सामन्यांचा जो कुठे जो सामना एवढा पाहायला मिळतोय. सावकाश का पहिल्यांदा डांगेवाडी संघ खेळतोय. हातपाय सांभाळून खेळा. स्टार्ट. मस्त. या ठिकाणी प्रथमच डांगेवाडी संघ आणि सुंदर सर सिद्धी डांगे याच्याकडे. पहिलीच पकड. पहिल्या पकडसाठी सुनील डांगे यांच्याकडून सिद्धीसाठी 101 रुपये आलेला आहे. वा जोरदार टाळ्या होते. आता मात्र रंगतदार. सिद्धीसाठी बक्षीस आलंय. सन्माननीय गणपत डांगे यांच्याकडून 101 रुपये पुन्हा एकदा आलेले आहेत. जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी सुद्धा. पूर्व डांगेंसाठी खुशखबर आहे. 1 पॉईंट मारायचा आणि 101 रुपये घ्यायचा. अरुण झोरे 300 रुपये आलेले आहेत अरुण झोरे यांच्याकडून. आता मात्र जोरदार खेळ चालू आहे. गडी मारण्याचा प्रयत्न आहे आणि असं पण आता मात्र एक चांगली गोळी खेळाडू संजय गवतडे यांची कन्या. सुंदर खेळ यापूर्वी आणि सांगत असताना सुंदर
धरून ओढली. या ठिकाणी खटाखट भरलेला आहे. 2 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक याकडे उपस्थित आहेत. वा, जोरदार टाळ्या प्रेक्षकांसाठी. अतिशय सुंदर रंगतदार सामन्याकडे पाहायला मिळतोय. खोलवर चढाई, गडी हाताने मारण्याचा प्रयत्न, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात पुन्हा गडी मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झाला. टर्न होती. पुन्हा एकदा उंच वर खेळाडू, पहिल्याच चढाई तिची पकड झाली होती. असा हा खेळाडू पकडला. सिद्धी कशा प्रकारे पकड करते आणि पुन्हा एकदा 2 पॉइंट मारलेले आहेत. पूर्वाची एंट्री बघायची आहे आम्हाला आणि एकाच चढाईत 1 गडी मारायचा आहे. 300 रुपये तिला बहाल केलेले आहेत अरुण झोरे यांच्याकडून. सरपंच हाताची घडी घातली त्यांनी आणि खरंच खोलवर चढाई होती. हाताने गडी मारून आणि परत दिले आहेत. गायत्री चढाई आपलं पाहिजे आहे. आधीच कधी चांगली पकड आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र पकड सुटली नाही. अंड फुटलं. अपूर्व पूर्व बाद झाला. वा, थोडासा हास्यास्पद असा हा खेळ चालू आहे. वा, उभ्या गांगेवाडी संघाची आणि पकड पकड पकड. आता पूर्वासाठी संधी आहे. पूर्वा चढाई चढाई करे. पूर्वा हात मारतो. महेंद्र डांगेची कन्या बोलवा चढाई. हा, बोनस मारलेला आहे. बोनस मारलेला आहे. माया डांगेने बरोबर शिकवलेले बोनस मारून गेलेले आहेत. पाठीमागे गायडन्स झालेले दिसतंय. तर पुन्हा एकदा बघूया. त्याला थोडक्यातच गेम करायचा आहे. सुरू करा. आता मात्र पूर्वाचा धीर चेपलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर चढाई बघायचे आणि बोनस मारून मात्र परतलेले आहेत. बरोबर मला डायरेक्ट सांगितलं बोनस मारायला, गडी नाही मारायला तुम्ही. पण तसं मिळणार नाही बक्षीस. पॉईंट मारल्याशिवाय बक्षीस आहे. बरोबर ना? पॉईंट पाहिजे. आणि या ठिकाणी 2 गडी मारलेले आहेत. पुढच्या संघांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. येत्या पुढच्या संघांमध्ये हा डांगेवाडी संघ सुद्धा तुम्हाला महिलांमध्ये खेळताना दिसेल. काळजी करू नका. सुरुवात आहे. माया डांगेंचे शब्द आहे. नक्की त्याच्यावर तयार करून घेतील. खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात चालेल हरकत नाही. कधी मारण्याचा प्रयत्न चालू आहे आणि वा वा कधी मारलेला आहे. हा, चला शेवटची 5 मिनिटं. चला पडत वा आणि सुंदर पकड. मंदार डांगेंची कन्या त्यांच्याप्रमाणेच पकड करते. वा सुंदर. आता मला सुभाष डांगेंची कन्या. सुभाष डांगेंसारखीच उंच गोरी आणि कशी खोलवर चढाई असते. हा गाडी मारण्यात जोरदार परत. तुला मारू का काय असं म्हणतो. शेवटी स्टार मिळते. चला पटकन खेळा. घाबरलेला संघ समोर संघ जायलाच तयार नाही डांगेवाडी संघामध्ये.
जोरदार पकड होते डांगेवाड संघाकडून. शेवटची काही मिनिटं या ठिकाणी उपलब्ध शिल्लक आहेत आणि या ठिकाणी खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला डांगेवाड संघाकडून. खोलवर चढाई बरी मारण्याचा प्रयत्न हाताने बघूया आपल्याला. कधी मारलेला टिकलेला आहे आणि चढाई पाहायला मिळाला आपल्या डांगेवाड संघाकडून. मनस्वी डांगे दिलीप डांगेंची कन्या शेवटची तिला पकडलं तर माया डांगेचं 500 बक्षीस गेलं होतं यावेळी खरं बघल्यानंतर. जोरदार टाळ्या होते. वा वा कच्ची सामना 2 मिनिटं. आता मात्र डांगेवाड संघाची धारदार कामगिरी पाहायला मिळते. माया डांगे मार तू सुंदर. शेवटचे 1 मिनिट 12-9